Next article is diversity of life. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असलेली डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. जरी सर्वजण बेसिकली सेल पासून बनले असले, बेसिक कंपोनंट सर्वांचे सारखे असले तरी प्रत्येकामध्ये विविधता आहे, डायव्हर्सिटी आहे आणि ही गरजेची आहे. असं म्हटलं जातं की टोटल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत 1.7 मिलियन. या 1.7 मिलियन पैकी 1.2 मिलियन फक्त ॲनिमल्स आहेत and 0.5 million are plants. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील तर त्याचा सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक स्टडी करणं गरजेचं आहे. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक स्टडी करणं यालाच म्हणायचं क्लासिफिकेशन. याला म्हणायचं क्लासिफिकेशन. इंडियन लिटरेचर पाहिलं तर सुश्रुत संहिता, चरक या प्रत्येकाने वेगवेगळ्या लिटरेचरमध्ये प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि क्लासिफिकेशनसाठी बेसिक क्रायटेरिया यूज केला जातो सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. सजीवांमध्ये असणारी समानता आणि सजीवांमध्ये असणारी विविधता. सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता क्लासिफिकेशन करायचंय परंतु कोणत्या तरी ते ब्रँचच्या अंडर केलं पाहिजे. आणि क्लासिफिकेशन साठी जी ब्रँच डेव्हलप केलेली आहे त्या ब्रँचचं नाव आहे टॅक्सॉनॉमी. टॅक्सिस म्हणजे अरेंजमेंट, नॉमस म्हणजे लॉफुल. लॉफुल अरेंजमेंट, सिस्टमॅटिक अरेंजमेंट म्हणजे टॅक्सॉनॉमी. द टर्म टॅक्सॉनॉमी वॉज कॉइन्ड बाय A.P. डे कॅन्डोली. त्यांनी ही टर्म सुरुवातीला यूज केलेली आहे. And Carl Linnaeus is considered as father of taxonomy. And Santapu is considered as a father of Indian taxonomy. Father of Indian taxonomy. टॅक्सिस म्हणजे अरेंजमेंट, नॉमस मीन्स लॉफुल, लॉफुल अरेंजमेंट. पण टॅक्सॉनॉमीची डेफिनेशन काय? It is a branch of biology which deals with study of or identification, description, nomenclature, and classification of organism.
A branch of biology which deals with identification, description, nomenclature and classification of organism. जर या टॅक्सॉनॉमी मध्ये आपण प्लांटचा स्टडी केला तर त्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक बॉटनी, आणि जर या टॅक्सॉनॉमी मध्ये ॲनिमलचा स्टडी केला तर त्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक झुलॉजी. तसा विचार केला तर टॅक्सॉनॉमी आणि सिस्टमॅटिक्स या सिनॉनॉमस टर्म यूज केल्या जातात. सिस्टमॅटिक्स मध्ये सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं जातंय. त्यामुळं टॅक्सॉनॉमी आणि सिस्टमॅटिक्स या सिनॉनॉमस टर्म यूज केलेल्या आहेत. आता इम्पॉर्टन्स काय या टॅक्सॉनॉमीचा? टॅक्सॉनॉमी मध्ये मुळं आपल्याला एवढी डायव्हर्सिटी, या डायव्हर्सिटीचा सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक स्टडी करता येतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असणारे इंटर रिलेशनशिप यांचा स्टडी करता येतो. त्याच्यामध्ये असणारे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्रोडक्ट कसे आहेत याचा स्टडी करता येतो. कुणाचं इव्होल्यूशन कुणामुळे झालं, फायलोजेनी कुणाची कशी आहे याचा स्टडी आपल्याला करता येतो. त्यासाठी आपण क्लासिफिकेशन करणार आहोत. आता या टॅक्सॉनॉमीचे टाइप काय आहेत? टाइप्स ऑफ टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमीचे अनेक टाइप केलेले आहेत. जसं इथं समजा सायटो टॅक्सॉनॉमी असेल, म्हणजे ज्या टॅक्सॉनॉमी मध्ये आपण सेलचा स्टडी करतो, सेलचं क्लासिफिकेशन करू शकतो. सेलचे जे कॉन्स्टिट्युएंट आहेत त्या कॉन्स्टिट्युएंट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर जे सेलमध्ये आहेत त्याच्या बेसवर क्लासिफिकेशन करणे. त्याचबरोबर टॅक्सॉनॉमी मध्ये न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी, म्हणजे नंबर ऑफ कॅरेक्टर, समान कॅरेक्टरचा नंबर आणि वेगळ्या कॅरेक्टरचा नंबर, हा क्रायटेरिया क्लासिफिकेशन साठी आपण यूज करतो. न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी मध्ये आपण कॅरेक्टरचा डेटा तयार करतो, तो डेटा कॉम्प्युटरला फीड करतो आणि समान कॅरेक्टर किती आणि वेगळ्या किती याचं ॲनालिसिस करून नंबर ऑफ कॅरेक्टरच्या बेसिसवरती आपण न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी करतो. नंबर ऑफ कॅरेक्टर हा महत्त्वाचा क्रायटेरिया यामध्ये यूज केला जातो. त्याचबरोबर केमिकीमो टॅक्सॉनॉमी, केमिकल कॉन्स्टिट्युएंट कुणाचे कोणते आहेत त्या बेसवर सुद्धा आपण क्लासिफिकेशन करतो. ऑल सिरियल्स, ऑल पल्सेस, ऑइल यील्डिंग प्लांट्स असे ग्रुप आपण कीमो टॅक्सॉनॉमीच्या बेसवर केलेले आहेत. त्याचबरोबर क्लॅडिस्टिक टॅक्सॉनॉमी, क्लॅडिस्टिक म्हणजे फायलोजेनी मध्ये समानता कशी आहे, इव्होल्युशनरी हिस्ट्री मध्ये समानता कशी आहे याचा रेफरन्स घेऊन क्लासिफिकेशन करणे, त्याला आपण म्हणतो क्लॅडिस्टिक टॅक्सॉनॉमी. यानंतर
आणखी टॅक्सॉनॉमी मध्ये अल्फा टॅक्सॉनॉमी आहे, बीटा टॅक्सॉनॉमी आहे आणि ओमेगा टॅक्सॉनॉमी आहे. असे टॅक्सॉनॉमीचे अनेक टाईप केलेले आहेत. दिस इज अबाउट बेसिक ऑफ टेक्नॉलॉजी, taxonomy. This is about basic of taxonomy and its importance. Thank you very much.